तर औद्योगिक विवाद अधिनियम 1947 मधील आपण कलम 10 पाहणार आहोत. मंडळे, न्यायालये किंवा अधिकरणे यांच्याकडील विवाद निर्णयार्थ निर्देशित करणे. कोणत्याही औद्योगिक विवाद उपस्थित झाला आहे किंवा होण्याची आशंका आहे असे जेव्हा समुचित शासनास वाटेल तेव्हा ते कोणत्याही वेळी लेखी आदेशाद्वारे तो विवाद मिटवण्यासाठी, चालना देण्यासाठी तो मंडळाकडे निर्णयार्थ निर्देशित करू शकेल. म्हणजे एखादा जर विवाद असेल, औद्योगिक विवाद, तर त्याच्याविषयी जर शंका असेल तर शासनाला कोणत्याही वेळी जेव्हा वाटेल तेव्हा तो लेखी आदेशाद्वारे तो विवाद मिटवण्यासाठी किंवा चालना देण्यासाठी तो मंडळे, न्यायालय किंवा अधिकरणे यांच्याकडे निर्देशित करू शकतो. तर कलम 10 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, मंडळे, न्यायालय किंवा अधिकरणे यांच्याकडे असलेला विवाद निर्णयार्थ निर्देशित करणे. कोणत्याही औद्योगिक विवाद उपस्थित झाला आहे किंवा होण्याची आशंका आहे असे जेव्हा समुचित शासनास वाटेल तेव्हा ते कोणत्याही वेळी लेखी आदेशाद्वारे तो विवाद मिटवण्यासाठी, चालना देण्यासाठी तो मंडळाकडे निर्णयार्थ निर्देश. कलम 10 क मध्ये आपण पाहत आहोत, विवाद स्वेच्छेने लवादाकडे निर्णयार्थ निर्देशित करणे. विवादाशी निगडीत बाब आपण चौकशी न्यायालयाकडे पाठवू शकतो किंवा कामगार न्यायालयाकडे पाठवू शकतो किंवा अधिकरणाकडे निर्देशित करू शकतो. औद्योगिक विवादात राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाले असेल तर लेखी आदेशाद्वारे राष्ट्रीय अधिकरणाकडे निर्देशित करता येईल. कलम 10 क मध्ये सांगितलेले विवाद स्वेच्छेने लवादाकडे निर्णयात निर्देशित करणे. ख मध्ये विवादाशी निगडीत बाब आपण चौकशी न्यायालयाकडे निर्देशित करू शकतो. विवादाशी संबंधित बाब आपण कामगार न्यायालयाकडे निर्देशित करू शकतो. विवाद आपण अधिकरणाकडे सुद्धा निर्देशित करू शकतो. ज्या औद्योगिक विवादामध्ये राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाला असेल तो विवाद लेखी आदेशाद्वारे राष्ट्रीय अधिकरणाकडे निर्देशित करता येईल. तर कलम 10 मध्ये आपल्याला सांगलेले आहे, मंडळे, न्यायालय किंवा अधिकरणे यांच्याकडील विवाद निर्णयार्थ निर्देशित करणे. आणि कलम 10 क मध्ये सांगितलेले आहे की विवाद स्वेच्छेने लवादाकडे निर्णयात निर्देशित करू शकेल. कलम 10 आपलं संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यांच्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे, कोणताही विवाद उपस्थित झाला असेल तर किंवा आशंका असेल तेव्हा वाटेल तेव्हा वेळी तो विवाद मिटवण्यासाठी आपण मंडळाकडे निर्णयार्थ करू शकतो किंवा चौकशी न्यायालयाकडे आपण करू शकतो किंवा कामगार न्यायालयाकडे किंवा अधिकरणाकडे आपण निर्देशित करू शकतो. आणि ज्यामध्ये राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाला असेल विवादात, तो विवाद मात्र आपल्याला राष्ट्रीय अधिकरणाकडे निर्देशित करावा लागतो. तर कलम 10 मध्ये आपण वाद निर्देशित करणे हे पाहिलेलं आहे.